नमस्कार मंडळींनो. 15 दिवसाच्या नंतर आपली भेट होत आहे. तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना वसुबारसच्या, धनत्रयोदशीच्या, लक्ष्मीपूजेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. कशी राहिली मग सगळ्यांची दिवाळी? खूप मजा केली असणार हो ना. तुम्ही सगळे कमेंट्स करत होतात की व्हिडिओ टाका, नवीन एपिसोड टाका, परंतु दिवाळीच्या कामामुळे मला व्हिडिओ बनवायला वेळच मिळाली नाही. दिवाळीच्या आधीचे 8 दिवस तर हे साफसफाई घरच्या कामामध्ये गेले, आणि आता दिवाळीच्या नंतरचे 8 दिवस हे इकडे तिकडे जाण्यामध्ये, पाहुणे घरी आले, आम्ही बाहेर गेलो, त्याच्यामध्ये निघून गेले. तर मग समजू शकता तुम्ही की व्हिडिओ का बरं नाही टाकते. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मम्मी 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 का झाला तर इथंच आहे ना. का मम्मी मम्मी करून राहिला? फटाके कुठे आहेत मम्मी? फटाके नाही दिसत आहेत. आता कशाला फटाके पाहिजे तुला? मम्मी दे ना, मला फोडायचे आहेत ना मम्मी. बापरे, 2 दिवस झाला फटाके फोडून राहिला तू, आणि आता सकाळी कोण फटाके फोडते? रात्री फोडशील ना. रात्री लक्ष्मीपूजन वगैरे झाल्यानंतर मग फोडशील फटाके. का मम्मी दररोज अशीच म्हणते, फोडू नाही देत ना, काही नाही. एकाच दिवशी फोडायचे राहते का फटाके? मला तर तिथे थोडेसेच फटाके दिसले ना, म्हणून ठेवले मी. 2000चे फटाके घेऊन आणले ना तुम्ही. विशालना तर 1-2च फटाके फोडले असेल, तूच फोडून राहिला. राहू दे, आता आज होतील फटाके, उद्या फोडशील मग अजून. दररोज फोडा बाप्पा 4-4 फटाके, तर नाही एकाच दिवशी. मी नाही मम्मी, मला एक दे फटाका. आता कुठं सकाळ आहे, दुपार झाली तरी. एकदा नाही म्हटलं तर ऐकायला नाही येत का तुला? पूजा गिजा झाल्यानंतर मग रात्री फोडशील ना. चला जेवण बिवण करा आता. मी नाही मम्मी, मी बघतो कुठं आहे ठेवली तर तू फटाके. हे बघ सोनू, माझी गोष्ट ऐक. कशाची गोष्ट मम्मी? हे बघ, आता तोरण बिरण लाव, आंब्याचे पानं वगैरे तोड, तोरण बिरण लाव, आणि ते काल फुलं घेऊन आणला गुंद्याचे. त्याचे हारी बिरी बनवा लागतील मला. तर आज स्वयंपाकच होईल, आणि रांगोळ्या बिंगोळ्याच होतील टाकणे. मम्मी कालच तर तोरण झाली ना दरवाजाला लावून. एकच दरवाजाला झाली ना लावून, बाकीचे दरवाजे आहेत ना. आणि समोर पण लावायची आहे तोरण, आणि मंदिरात लावायची आहे तोरण. मम्मी मग काल कशाला तोरण लाव म्हणली? कालही कोणी कोणी केलं ना लक्ष्मीपूजन. यावर्षी 2 दिवस आहे लक्ष्मीपूजा, कालही आणि आज पण. तर तू ते झेंडूच्या फुलांचे हार वगैरे बनव, आणि दरवाजाला लाव, मंदिरात लाव, आणि समोरचे 2 दरवाजे त्यांना पण लाव. मी नाही मम्मी, तू मला फटाके नाही देत आहे. मी नाही. अरे बाबा, मी फटाके नाही ठेवली ना बेटा, विशाल दादाने ठेवलं फटाके. मागून दे ना मग. देईल ना विशाल दादा, सायंकाळी फटाके देईल. आता जो सांगितले तो आधी काम कर. मी नाही मम्मी, मी फटाके बघतो आधी, मग तोरण वगैरे लावतो दरवाजाला. नाही बाबा, हा पोरगा ना काही ऐकत नाही. याला ना फटाक्याशिवाय काही दुसरा दिसतच नाही. जेवण पण नाही करत ह्या फटाक्याच्या ह्याच्यामध्ये. जोपर्यंत आता फटाके मिळत नाही याला, तोपर्यंत कोणत्याच कामाला पोरगा हात नाही लावत. शांता शांता, काय झालं? नाही कोणासोबत बोलत आहे तू? इथं कोणीच आहे नाही ना. एकटीच बोलपडून राहिली. काम बिम जास्त झाले का तुला? झाले नाही तर का काम जास्त? थकल्यासारखं वाटत आहे माणसाला. 8 दिवस झाले काम करून राहिली, घरचे दिवाळीचे साफसफाई, नाश्ता बनवणे. थकून गेली बाबा मी तर. असं वाटते आता एकही काम नाही करावा, चुपचाप बसून जावा सोप्यावर. बसून जा ना सोप्यावर, बसून जा, नको करू एकही काम. झाला नाही का स्वयंपाक, झाला नाही का स्वयंपाक, असे तर करता, आणि नको करू काम म्हणता. स्वयंपाक करून घे ना, झोपून जा. हो, आज दिवाळीचा दिवस आहे, लक्ष्मीपूजनचा दिवस आहे, आणि मी झोप खरा. आज तर 5 मिनिट बसायला वेळ नाही मिळत. सकाळी उठला की झाडझूड, सडा, रांगोळी, याच्यातच तर 8-8:30 वाजून जातात. हो हा सोनू, दररोज आता फटाके फोडून राहिला. 2 दिवस झाला तर आता फटाके मागत आहे. 2000चे फटाके आणला, पार उडवून टाकला. विशालला म्हटलं लपवून ठेव थोडासे फटाके, रात्री फोडशील म्हणत आहे सोनूला. तर तो ऐकून नाही राहिला पोरगा, म्हणून ना त्यालाच बोलत होते मी. फोडू दे ना, आता फटाके आहे तोपर्यंत फोडेल, मग राहील उगाच. हो, तर रात्री पूजा वगैरे केल्यानंतर पाहिजेत ना फटाके फोडायसाठी. कसे तुम्ही फोडू दे म्हणता? समजा आता पोराला. आणि मी का म्हणते, लक्ष्मीची मूर्ती वगैरे घ्यायसाठी जात नाही का? आधा जाणार म्हटली तर नाही ऐकलं. रोज जाणं होते ना, का आणून ठेवून का करायचं? ज्या दिवशी पूजेचं काम राहिलं त्या दिवशी आणायचा. जातो ना आता, जेवण वगैरे करतो आणि जातो. कुठं आहे विशाल? नाही दिसत आहे ना. का माहित बाबा कुठं गेला तर तो. मग अशी नाश्ता बिस्ता केला न गेला आहे, याच आहे घरी. असेल तिकडे सरपंच भाऊच्या घरी, मयूर वगैरे आलाय ना. नाही तर चिकूच्या इथं असेल. दे, झाला असेल स्वयंपाक तर दे बरं पटकन. मग आणून घेतो जाऊन. हो, जाऊन आणून घ्या. सोनूला न्यावं लागेल मागे धरायसाठी. हो, घेऊन जा घेऊन जा. मग तिकडे आल्यानंतर झेंडूच्या फुलांचे हार वगैरे बनवेल. काय आहे मम्मी, आवाज दिली का तू? हो, किती वेळची आवाज मारत होती. ऐकायला नाही येत का तुम्हाला दोघी बहिणींना? का करून राहिल्या त्या रूम मध्ये घुसून दोघी बहिणी? काय नाही ना ग मम्मी, ड्रेसवरचे मॅचिंग इयरिंग्स वगैरे बघत होता, आणि नेल पेंट लावली.
बस तुमचे नाही हे मेकअपचे सामानच नाही संपत. थोडंसं इकडे कामं बिमा करू लागीन तो नाही. मम्मी आता असं बघितलं ना, आतापर्यंत तर कामच करत होता. ते तोरण वगैरे लावला दरवाजाला आणि झेंडूच्या फुलांचे हार बनवला. मम्मी सडा टाकायसाठी आवाज देत होती का? नाही नाही, सडा मारायसाठी आवाज नाही दिली. लौकी किसायची आहे तर थोडी लौकी किसून दे म्हणत होती. मी दार वाटून घेते तोपर्यंत. बापा मम्मी मग लौकीचे कशाला वडे बनवते तर दार वाटून राहिली तर? नैवेद्यासाठी लौकीचे वडे नाही जमत, दारीचे जमतात. मम्मी ना सडा कधी टाकेन तर मी? सडा टाकायची वेळ झाली, रांगोळी बिंगोळी टाकावं नाही लागणार का? लौकी किसून दे मग सडा टाकून घे. नाही तर एक काम कर, आधी सडा टाक आणि मग लौकी किस. तोपर्यंत मग अंगणही वाढते, मग रांगोळी वगैरे टाकायला चांगलं होईल. मम्मी बघ बरं, तुला म्हटली होती ना मला कानातले घेऊन दे म्हणून, ऐकली नाही तू. आता माझ्यासाठी कानातले आहेत नाही. किती घेता बाबा तुम्ही कानातले? तेवढे सारे तर कानातले आहेत ना, त्यातून कोणताही घालून घेशील. मी नाही, मी घालीन म्हटली तू ताई घालतो म्हणते. मला पाहिजे हो. गुड्डी तू आताच तर काढली होती ना ते दुसरे मोतीवाले घालीन म्हणून. मी नाही घातली होती, चांगले नाही दिसत, मी नाही घालत ते. पिंकी तिला आवडले नाही ते तू घालून घे आणि तुला जे आवडले ते गुड्डीला देऊन दे बेटा. हो हो ठीक आहे ना तर गुड्डी, तशी कर मग तू. ते मला देऊन दे आणि मी पकडली होती ते तू घालून घेशील. चला झाला असेल तुमच्यात, आता दोघी बहिणी रांगोळी बिंगोळी घाला आणि लौकी किसून द्या मला. हो हो मम्मी, हो करा पटापट. मग रांगोळीच तर टाकायला वेळ लागते खूप. रांगोळी टाकून झाली की मग नवीन कपडे घालून दिवे वगैरे लावाल. आत्ता नाही तर सायंकाळ होते. हो ना मम्मी, तू टेन्शन नको घेऊ, करतो आम्ही. करा बाबा, मी स्वयंपाकाच्या बघते. मम्मी आजी चहा झाला का म्हणून विचारत होती. नाही ना, चहा तर नाही बनवली, झोपल्या होत्या ना, उठल्या का? हो हो मम्मी उठल्या ना. बनवते ना. तुम्ही प्याल का दोघी जणी चहा? मम्मी दुधाची असेल तर पे तुम्ही. हो दुधाचीच आहे ना, दुधाचीच बनवते. हो मम्मी मी पण पेईन. आता तुझ्या बाबांना किती वेळ आहे तर माहित नाही यायला. फोन लावू का मम्मी? नाही नाही राहू दे, येतील ना. मम्मी मी चहा बनवते ना, तू सडा टाकून दे ना मम्मी. आणि गुड्डी लौकी किसते. हो मम्मी मी किसते लौकी. कोणता चहा झाला नाही का? नाही नाही बनवली नाही चहा, तुम्ही लेटले होते ना. बापा गुड्डीला तर सांगितले ना मी. आजी मी बनवत आहे ना चहा. हो का, बनव लवकर. ना कोणता त्या सूर्यकांताच्या घरी लौकी पाठवली की नाही तर? पाठवली नाही, अर्धी ठेवली घरी आणि अर्धी पाठवली. एकच काम नाही देऊन दिले तर? एक शांतताईच्या इथे पाठवली, लहान होती ते. हे मोठी होती तर अर्धी त्यांना होते म्हटले सूर्यकांताताईला आणि अर्धी आपल्याला होते म्हटले. मग देईन ना एखाद्या दिवशी, आता जर लागतील दुसऱ्या तर लवक्या. तशी करशील मग. आली माझ्या घरी ही दिवाळी, दीप लावू रांगोळ्या टाकू, सगळे मिळून दिवाळी मनाऊ. हो 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 हो. बापा बापा शांतताईचा तर जोरदार काम आहे ना. काय झालं हो ललिता? कशाचा जोरदार काम आहे माझा? जोरदार काम नाही तर का ताई? सडाई झाला, रांगोळी टाकायला बसून गेल्या. हो बाबा टाकते म्हटली रांगोळी, मग कसा घाई घाई होते. कशी बशी येते आपल्याला. एक दोन रांगोळ्या टाकते मग ठिपके ठुपके मांडून देते. त्या रांगोळी टाकायच्या चालण्या चुलण्या नाही घेतले का तुम्ही? त्याच्याने तर चांगल्या होत्यात रांगोळ्या. नाही घेतली, मी आपल्या हातानेच टाकते, कशा बशा टाकते. ललिता तुला तर ताप आला होता म्हणे ना चिको? हो बाबा दिवाळीचे कामं निघाले, कपडे धुणं, भांडी, दिवाळीची साफसफाई. कमी कामं निघतात का? 8 दिवस लागले बरोबर मला. मी तर 2 दिवस रजनीला बोलवली तरी पण मला 8 दिवस लागले. हो ते ना लक्ष्मीपूजेच्या दिवसपर्यंत कामं होतात. काल तर झोपूनच होती बाबा, मग चिकू सोबत दवाखान्यामध्ये गेली. आजही ना सकाळी लवकर नाही उठले, थोड्या उशिराच उठले. मग फराळाचा बनवली का नाही तर ललिता? कुठं शांतताई, मी काहीच नाही बनवली. आता बघीन उद्या वगैरे. तुमचं झाला असेल फराळाचा बनवून वगैरे? हो हो कालच बनवले मी. हो का बनवलं तर मग दिवाळीला? बुंदीचे लड्डू, चकल्या, चिवडा. हो शांतताई काल पण लक्ष्मीपूजा केला का? हो कालही केला लक्ष्मीपूजा, आजही आहे. यावर्षी 2 दिवस आहे. हा चिकू म्हणत होता काल की आजची लक्ष्मीपूजा आहे म्हणून. केला कोणत्या कोणत्या एरियामध्ये कोणी कोणी केला कालची लक्ष्मीपूजन. राधाताईला काल फोन केली होती तर राधाताई म्हणत होते की लक्ष्मीपूजन केला म्हणून काल. त्यांच्या गावी सगळ्यांनीच केला म्हणे, आपल्या गावी कोणीच नाही केला काल. हट पण ताई हा असा कसा बापा? एकच तिथे पाहिजे लक्ष्मीपूजनाची. तसं नाही ललिता, हे अमावस्या ना काल 3:30 वाजेपासून सुरू झाली, तर आज 4:30 वाजेपर्यंत आहे अमावस्या. म्हणून या अशा 2 तिथे आल्या लक्ष्मीपूजनाच्या.
शांताताई मग आज लक्ष्मीपूजन लवकर करायचं आहे का? हो 5 वाजेपासून सुरुवात आहे लक्ष्मीपूजनाला. 5 वाजेपासून तर 7:30 वाजेपर्यंतची आहे तिथी. हो का? हो तर लवकर करून टाकू म्हणतो आम्ही पण लक्ष्मीपूजन. हो चल बाबा मलाही जाऊ दे. बाबा कुठे आली होती तर ललिता? शेणासाठी आली होती शांताताई. आहे का शेण? तिकडे खाताच्या डुंगावर असेल, घेऊन जा ना. हो टाकते सळा आणि 1-2 रांगोळ्या टाकून देते आणि मग पूजेची तयारी करते. लक्ष्मी दरवाजावर एवढे सारे दिवे कशाला लावली तर? जायासाठी जमेल का? आई मी नाही लावली. तू नाही लावले तर कोणी लावलं मग? आई यांचं काम आहे म्हणतात, मी लावतो म्हणतात आणि लावला बाबा तिथं. म्हटली पण मी त्यांना एवढे सारे इथं दिवे नका लावू म्हणून, एक लावा म्हणून. कुठं आहे नारायण? कपडे चेंज करायला गेले. हाय ना पोरगा, आधी कपडे वगैरे चेंज नाही करत ना, असेच दिवे लावायला बसला का? आई मी दिवे आणली ना तर म्हणतात की मी लावतो म्हणून, आणि पकडला आणि तिथे लावला. हे उचलून घे एका साईडचे. जायला नाही जमत, यायला नाही जमत. आणि लक्ष्मी इकडे रांगोळी नाही टाकली नाही एखादी? टाकत होती आई, तर म्हणतात की मी इथं फटाके फोडीन तर कशाला टाकते, मिटेल म्हणून नाही टाकली मी. तर ते ठिपके मांडून द्यायला पाहिजेत होते ना. जाऊ दे आता, मस्त छान रांगोळी टाकली पण तू. मी तर दरवर्षी बाबा असे ठिपके ठापकेच मांडत होते, मला रांगोळ्या बिंगोळ्या काही येत नाही. दरवर्षी नारायणाचा डेकोरेशनही नव्हता करत, तुझीच आयडिया असेल नाही का? हो मीच म्हटली यांना लाइटिंग वगैरे घरावर लावू म्हटले, छान दिसतात म्हटले. आणि आई हे कंदील ना मी बनवले, तुम्ही त्या दिवशी म्हणत होते ना का बनवून राहिली म्हणून, हेच तर कंदील बनवत होते. हो का? मस्त दिसून राहिले ना एकदम घेतल्यासारखे. त्याच्यामध्ये लाईट असेल नाही लावला? हो आई तिथे लाईट आहे लावला. ते दिवे ठेव कुठं कुठं ठेवते तर, आणि चल पूजा करायला. झाले असतील आता यांचे कपडे घालून दोघे बापलेकांचे. आई ना दुकान सुरू आहे ना मग. हो दुकान सुरूच राहील, पूजा वगैरे करतात ना दुकानामध्ये. हो का? तुझ्या माहेरची तर कालच झाली नाही लक्ष्मी पूजा? हो आई वगैरेंनी कालच केला. तिथं सगळ्यांनीच काल लक्ष्मीपूजन केलं ना. दवंडी दिला म्हणत होते गावामध्ये. आई म्हणत होती आज लवकर लक्ष्मीपूजन कराल म्हणून. हो 7:30 वाजेपर्यंत आहे ना तिथे पूजा झाल्या पाहिजे आपली 7:30 वाजेच्या आतमध्ये. म्हणून म्हणतो आता पूजेला सुरुवात करू लवकर. हो आई मी हे दिवे ठेवते आणि येते. हो नाही पायऱ्यावरचे पण दिवे उचल, असे भिंतीच्या साईडला लावून घे. हाय ना माझा पोरगा, समजत नाही का तर माहित नाही. ए सोनू तो तेवढा बॉम्ब तिथे जेवढून फोडत आहे का? अहो तुम्ही तिथे उगेच पाहून राहिले आहे, तर सोनूला काही म्हणा ना. मम्मी काही नाही होत ना, बरोबर फोडतो मी. का बरोबर फोडतो म्हणते? मम्मी तू अनार जाड नाही येत? नाही बापा मी नाही जाळत अनार विनार, मला भीती वाटते. आई घे हा अनार घे, पेटव बरं. नाही विशाल मला भीती वाटते, मी नाही जाळत. तुम्हीच जाळा ते फटाके बिटाके. का मम्मी तू अशीच करते, एकही वर्षी नाही जाळत. पेटव ना मम्मी अनार. नाही तुम्हीच पेटवा. आणि मी का म्हणते ते प्रसाद वगैरे थोडी नेऊन काम नाही दिलं? प्रसाद नाही वाटले काही नाही ना, बस पूजा केव्हा होते असं वाटत राहिला असेल ना. जशी पूजा झाली तसे इकडे फटाके फोडायला आले. तुम्ही का रॉकेट फोडून राहिले का? हातामध्ये पकडले ना. हो फोडतो ना, तुझ्यासारखं डरपोक आहो का मी? फोडा ना फोडा बापा, मी डरपोकच आहे, मी नाही फोडत. हे सोनू सांभाळून. हो ना मम्मी. बापा फुटला रे बापा, फुटला फटाका. मम्मी किती घाबरते. दुर्वा ना. अरे नाही येत ना अंगावर, तू कशाला घाबरते तर माहित नाही. फुटला ना शांता, का कानावर हात धरून ठेवली तर माहित नाही. नाही बापा मला मोठी भीती वाटते. करे दूर अंधेरा, दीप जले ऐसे लगे जैसे सवेरा। घर की सुहाती हूँ, तारों की बाराती हूँ, नभाती हूँ, बस मुलाकाती हूँ, सबको यही देती संदेशा। गली 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 बन के खुशी छाई रे, रोशनी की चादर